नमस्कार, स्वागत करते आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर। शनी दोष दूर करण्यासाठी आपल्याला मारुतीची का सेवावी करावी लागते आणि मारुतीसोबत शनिदेवाची पूजा करणं का शुभ मानलं जातं, या कारणाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेच्या पूजेला समर्पित असतो। त्याचप्रमाणे शनिवार आणि मंगळवारचा दिवस हा मारुतीच्या पूजेसाठी शुभ मानला जातो। म्हणजेच हा दिवस हनुमानजींच्या उपासनेसाठी आणि व्रतासाठी समर्पित असतो। धार्मिक मान्यतेनुसार शनिवार आणि मंगळवार तुम्ही मारुतीसोबत शनिदेवाची पूजा करणे फार चांगले मानले जाते। मारुतीची म्हणजेच हनुमानाची पूजा करणाऱ्या भक्तांवर शनिदेवाची कृपा सदैव राहते असे का म्हणतात? हनुमानजींच्या पूजेने शनिदेव का प्रसन्न होतात, हा प्रश्न नेहमीच आपल्याला आणि अनेकांना पडत असतो। याच्याशी संबंधित एक पौराणिक कथा आहे, ज्यामध्ये त्याचं कारण सांगितलेलं आहे। ती कथा आणि ते कारण आपण जाणून घेऊयात। ही कथा त्रेतायुगातील रामायण काळातील आहे, जेव्हा रावणाने देवी सीतेचं अपहरण करून तिला लंकेत नेलं। तेव्हा रामाच्या आज्ञेवरून हनुमानजी देवी सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले। जेव्हा हनुमानजी लंकेत पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की रावणाने शनिदेवाला आधीच कैद करून ठेवलं आहे। त्यावेळी हनुमानजी देवी सीतेला सोबत घेऊन जाऊ शकले नाही, कारण देवी सीता म्हणाल्या की जेव्हा भगवान श्री राम तिला न्यायला येतील तेव्हाच त्या त्यांच्यासोबत जातील। त्यावेळी हनुमानजींनी शनिदेवाची मदत करून त्यांना रावणाच्या तुरुंगातून बाहेर काढलं। जेव्हा हनुमानजींनी शनिदेवाची मदत केली तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि त्यांनी हनुमानजींना त्या बदल्यात काही वरदान मागायला सांगितले। शनिदेवाने हनुमानजींना वरदान मागण्यास सांगितले तेव्हा हनुमानजी म्हणाले, जो भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतो त्याला तू कधीही शिक्षा करणार नाहीस। त्याच्या विचारानुसार शनिदेवाने हनुमानजींना होकार दिला। यानंतर शनिदेवाच्या पूजेसोबतच शनिवारी हनुमानजींची पूजा होऊ लागली। त्यामुळे जर तुम्हालाही शनिदेवाची कृपा मिळवायची असेल, तसेच शनीच्या प्रकोपापासून वाचायचं असेल, तर तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करू शकता। तसेच या दोन्ही दिवशी शनिदेवाचे संबंधित उपायही करू शकता। याने तुम्हाला शनिदेव आणि हनुमानजी या दोघांचाही आशीर्वाद मिळेल।